पर्यावरणपूरक पत्रावळी द्रोण लुप्त होण्याच्या मार्गावर, यावर सरकारने लक्ष दिले पाहिजेच. देशात सर्व राज्यात लगनसराई, धार्मिक कार्य व इतर कार्यक्रमामध्ये प्लास्टिक व कागदी व थर्मोकोलच्या पत्रावळींचा वापर अति प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पत्रावळी मानवाच्या व पशु आरोग्यासाठी दिवसेंदिवस विष बनताना दिसत असूनही घातक सिद्ध झालेले आहे. अनेक वर्षापासून झाडाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवणाची परंपरा होती. त्यामुळे पाण्यातील जीवनसत्वे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी होते. आरोग्य सुद्धा सुदृढ राहायचे. यातूनच ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार सुद्धा मिळत असे. परंतु आता अत्याधुनिक युगात यंत्राच्या साहाय्याने प्लास्टिक व कागदी थर्माकोल यावर असलेले पत्रावळी द्रोण विक्रीला आल्याने आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक सिद्ध होत आहे. तरी आपण सर्व त्याचा सर्रास वापर करीत आहोत. ही अत्यंत गंभीर बाब वाटते. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे. आर्टिफिशियल पत्रावळी द्रोणमुळे ग्रामीण भागातील रोजगारावर संकट ओढवलेलेच आहे. परंतु राज्यासह देशात आपण निसर्गावर अतोनात बेछूट अत्याचार, अन्याय आणि हत्या करीत असल्याने अनेक महत्वपूर्ण वृक्ष नामशेष होत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे पूर्वी ज्या पर्यावरणपूरक पत्रावळी आनंदाने सुखासमाधाने जेवणाचा आनंद घेत होतो आणि भाजी व कढीचा आनंद ज्या द्रोणातून माध्यमात मिळत असे, ते आज पूर्णपणे संपुष्टात येऊन लुप्त झाला आहे किंवा होण्याच्या मार्गावर आहे. कारण पर्यावरणपूरक पत्रावळी द्रोण याचे पूर्वी आगळे वेगळे अत्यंत महत्व होते आणि त्यातील जेवणाचा आनंद आल्हाददायक, आरोग्यदायक आणि मनाला आनंद देणारा होता. आज कागदी पत्रावळी द्रोण, प्लास्टिक पत्रावळी द्रोण, थर्माकोलच्या पत्रावळी द्रोण या विषैली वस्तूंनी संपूर्ण जेवण नष्ट केले आहे. पर्यावरणपूरक पत्रावळी द्रोणवर घनघाती हल्ला करून नामशेष केला जात आहे. आपण समजू शकतो. आज पळसाची पाने, मोहाची पाने, घोगऱ्याची पाने, टेंभुर्णीची पाने, कुड्याची पाने ज्यापासून पत्रावळी द्रोण तयार होत असतात, ते झाडे वृक्षतोडीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने आज आपणावर अशी दुर्गती आली आहे. जे आपले जेवणाचे साधन नाही अशा प्लास्टिक, थर्माकोल, अगदी कागदी पत्रावळी द्रोणाचा मोठ्या प्रमाणात वापर हा आपल्या जीवनाला, आरोग्याला हानिकारक होत आहे. सोबत जंगलतोड, वृक्षतोड यामुळे ज्या झाडांची मानवाला, पर्यावरणाला, पशुपक्ष्यांना आवश्यकता आहे ते संपूर्ण लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आणि जी झाडे लावली जातात त्याच्यावर पशुपक्षी बसत नाही असे परदेशी वृक्ष आपल्याकडे वृक्ष लागवड करण्यात येते. ही अत्यंत चिंतादायक गंभीर बाब आहे. परंतु आज पिढी त्याकडे वळत असून आरोग्याच्या दृष्टीने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली दिसते. मानवाचे दुर्भाग्य म्हणावं लागेल. आज पर्यावरणपूरक पत्रावळी द्रोण नामशेष होत असल्याने ग्रामीण भागातील कारागिरांचा व्यवसाय संकटात येऊन त्यापुढे मोठे संकट ओढवले आहे. सरकार नेहमी पर्यावरणाची किंवा निसर्ग वाचवण्याची भाषा करते, परंतु या अनुषंगाने सरकारने प्लास्टिक, थर्माकोल, कागदी पत्रावळी द्रोण यावर बंदीचे आदेश देऊन, तसेच ज्या ठिकाणी मंगल कार्य, ज्या ठिकाणी लॉन्स, त्या ठिकाणी त्यांनी आदेश द्यायला पाहिजे व हे पानापासून, केळीच्या पानापासून, पळसांच्या पानापासून बनवलेली पत्रावळी द्रोण याचा वापर करायला लावला पाहिजे. वन विभागाने आपल्या क्षेत्रामध्ये पळसाची झाडे लावण्यास अत्यंत हिरेगिरीने भाग घेतले पाहिजे. आरोग्य अतिशय उत्तम राहू शकते. तसेच जेवणामध्ये आनंद मिळवायचा असेल तर कागदी किंवा थर्माकोल पत्रावळी द्रोणाच्या द्वारे कधीच येणार नाही. त्याप्रमाणे जेवणामध्ये मोठ्या प्रमाणे आनंद मिळवायचा असेल तर पळसाची पाने, केळीची पाने, ज्या भागात ज्या झाडाच्या पानापासून पत्रावळी करतात त्या झाडाची पाने वापरून आणि
आदिवासी भागात निश्चित याला आपल्याला रोजगार मिळू शकते, त्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे. तरी पळसाच्या पानापासून, झाडाच्या पानापासून बनवलेल्या पत्रावळी ड्रोन वापरात घ्यावे असे वाटते. कारण सायंटिफिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या आणि आरोग्य दृष्ट्या पर्यावरण पूरक पत्रावळी ड्रोनचा वापर होणे गरजेचे आहे. परंतु तसे होत नाही, याचे दुःख आहे. सरकारने अनेक क्षेत्रात प्लास्टिक, थर्माकोलवर बंदी घातली आहे, याचे मनापासून स्वागत. परंतु ज्यापासून आरोग्याच्या बाबतीत घातक अशा प्लास्टिक, थर्माकोल व कागदी पत्रावळी ड्रोनचा सर्रास वापर होतो, त्याचे काय, याकडे सरकार लक्ष देणार आहे का नाही, याचाही विचार सरकारने करणे आवश्यक आहे. वन विभागाने आवश्यक केला पाहिजे. कारण वन विभागात जर पळसाची झाडे ज्या ज्या क्षेत्रात ज्या पानापासून झाडाच्या पानापासून पत्रावळी ड्रोन होतात, त्या भागात त्या झाडाची लागवड करणे अत्यंत महत्वाची आहे. कारण पानांच्या पत्रावळी ड्रोन प्रथा बंद झाल्याने ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण तर झालाच आहे, परंतु नैसर्गिक विविध गुणधर्म असलेल्या पानांच्या हिरवागार पत्रावळीवर जेवण करणे हे मानवी आरोग्यासाठी मोठे फायदेशीर आहे, असे वयोवृद्ध ज्येष्ठ जाणकार आजही आपल्या अनुभव सांगतात. पानाच्या पत्रावळी ड्रोन शिवण्यासाठी बारीक कडुलिंबाच्या काड्या किंवा बांबू किंवा तोट्याच्या बारीक शिरा वापर केला जाईल आणि पानाच्या पत्रावळीत केलेले जेवण पचनास हलके, रुचकर, आनंददायी वाटायचे. तसेच पळसाच्या पानात जठराग्नी प्रदीप्त करण्याची शक्ती असल्याने केलेले जेवण, तेलकट जेवण सुद्धा पचून जायचे. परंतु आता तसे होत नाही. त्याप्रमाणे ऍसिडिटी या पानांमुळे कागदी ड्रोन पत्रावळीमुळे होऊ शकते, यात शंका नाही. त्यामुळे पत्रावळीतील जेवणाचा स्वाद निराळा होता. आता याप्रमाणे पत्रावळी जेवणानंतर गुरे ढोरे खायचे, त्यामुळे त्यांनाही आनंद मिळत असे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीतून वाढते प्रदूषण व बदलते हवामान याकरता निसर्ग वाचवून नैसर्गिक विविध गुण असलेल्या साधनांचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे. निसर्गाला वाचवले पाहिजे. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या कारागिरांच्या व्यवसायावर येणारे संकट दूर करण्याचा प्रयत्न केंद्र राज्य सरकारने केला पाहिजे. आपले आरोग्य ही सुरक्षित ठेवले पाहिजे. नैसर्गिक विविध गुण असलेल्या हिरवागार पत्रावळी फक्त श्राद्ध पक्षात, पितृमोक्ष, अमावस्या किंवा अन्य महत्वपूर्ण विविध कार्यक्रमात किंवा पूजेच्या दरम्यान वापरताना आपण पाहतो. या संपूर्ण बाबीवर सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ज्या वनस्पतीपासून किंवा वृक्षापासून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊ शकते, अशा वृक्षांना पुनर्जीवित करून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हायला पाहिजे. त्यामुळे पर्यावरणपूरक पत्रावळी ड्रोन तर मिळतील, सोबत वाढत्या हवामानातील बदलावावर निश्चित मात करण्यास थोडी तरी मदत होईल.